तर रामराम मंडळी, तर एक आपण अशा ठिकाणी चाललोय ज्या ठिकाणाची ओळख तुम्हाला मला खूप आधी करून द्यायची होती. आता चाललोय याचं कारण काय माहितीये का भावांनो, पाऊस पडून गेल्यानंतर ह्या लोकेशनचं वातावरण लयच भारी असतंय की हो. कारण इकडं सगळा निसर्गरम्य परिसर, हिरवीगार झाडी आणि त्यातलं वळणावळणाचं रस्तं ते पार करत आज पोचलोय बघा धुळोबा देवस्थान घारेवाडी. हे आमच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावरतीच आहे. मावशीच्या मुलाने नवीन गाडी घेतली होती, म्हणलं चल जाऊन फिरून तर येऊया, लोकेशन तरी बघून येऊया, कसलं भारी वातावरण आहे इथलं. गाडी पार्क केली आणि तिथनं 20 पायऱ्या चढून वरती आलं की लागते बघा हे मंदिर. मंदिरात होता भजनाचा कार्यक्रम. मंदिरातलं वातावरण नुसतं भक्तिमय झालं होतं, कारण त्यात आमचा असला भारी योगायोग. काल पौर्णिमा पण होती. पौर्णिमेला ह्या देवाचं भजन करून आरती वगैरे केली जाते. त्यानंतर महाप्रसाद पण असतो इथं. आल्यासारखं देवाचं मनसोक्त दर्शन पण झालं. भाविकांची गर्दी पण भरपूर होती. त्यानंतर देवाच्या मंदिराच्या वरती गेलो. वरून तर असला भारी निसर्ग दिसत होता का नाही मित्रांनो. तुम्हाला जो हा समोर तलाव दिसतो ना, त्याच्याच बाजूला शिवम प्रतिष्ठान म्हणून अभ्यासिका आहे. त्या ठिकाणी UPSC MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मित्र राहतात. तर एक वेळ अवश्य यायला लागतंय. धुळोबा देवस्थान घारेवाडी येते आणि मंदिराकडे येण्यासाठी तुम्हाला पायऱ्या पण आहेत आणि तुम्ही मोठी गाडी आणली असेल तर वरती मंदिरापाशी पण घेऊन येऊ शकता. धुळोबा देवस्थानापासून येताना रिटर्न तुम्हाला घारेवाडी गावामध्ये लागते जनाई देवी मंदिर. या मंदिरात पण गेलो, देवीचं दर्शन घेतलं. आणि तुम्हाला पण ह्या ठिकाणी जर यायचं असेल मित्रांनो तर कॅप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस देतो. आणि ह्या ठिकाणी खूप काही बघण्यासारखं आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करा. संपला विषय.